नमस्कार मंडळी, कथा रेसिपीजमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. तर मी बनवून दाखवते गवारीची सुकी भाजी. त्याकरिता मी 250 ग्रॅम गवारी घेतली आहे. ती नीट करून स्वच्छ धुवून घेतली व भाजण्याकरिता एका कढईमध्ये घातली. तर थोडीशी भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी 1 चमचा तेल घातलं व खरपूस अशी थोडेसे डाग पडेपर्यंत भाजून घेतली. तर आम्ही फरसबी, भेंडीची भाजी, गवारी या भाज्या अशा पद्धतीनेच तेल टाकून भाजून घेतो व बनवतो. तर गवारी भाजून झाल्यानंतर मी गवारी ताटामध्ये काढली व तशीच कढई परत गॅसवर ठेवून मी त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं व एक मोठा कांदा बारीक चिरलेला घातला, अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातला व थोडंसं मीठ घातलं त्याच्यामध्ये. व मीठ घातल्यामुळं कांदा टोमॅटो लवकर शिजला जातो, म्हणून थोडंसं पहिला मीठ टाकायचं. तर कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी आमचा घाटी मसाला घरगुती, नंतर हिंग, हळद आणि थोडं चवीपुरतं मीठ टाकलं व तेल सुटेपर्यंत भाजू दिलं, परतवून घेतलं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमचे मसाले वापरू शकता. हे मसाले सगळे भाजून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी भाजलेली गवारी घातली व चांगली मिक्स करून परतवून घेतली. तर गवारी ही अगदी पटकन होणारी साधी सोपी भाजी व कमी साहित्यामध्ये होऊन जाते. तर ही भाजी तुम्ही सकाळच्या डब्यांसाठी किंवा संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये सुद्धा बनवू शकता. तर ही भाकरीबरोबर, चपातीबरोबर भाजी छानच लागते. तर लहानांना, मोठ्यांना गवारी ही सर्वांनाच आवडते. तर याच्यामध्ये मी 2 चमचे शेंगदाण्याचं बारीक केलेलं कूट घातलं व अर्धा चमचा मी कारळ्याचं कूट घातलं. तर कारळ्याचं कुटामुळं भाजीला अजून तेल सुटतं व भाजी छान चवदार, चविष्ट लागते. हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलं व कढईवरती झाकण ठेवून त्याच्यामध्ये सुद्धा पाणी घातलं. तर ही भाजी 10 मिनटं मी मंद गॅसवरती वाफेवर शिजू दिली. नंतर ही आपली अशा प्रकारे गवारीची भाजी तयार झाली. तर तुम्ही अशी भाजी एक वेळ बनवून पहा. कथा रेसिपीजला सबस्क्राईब करा. थँक्यू.